रायगडमधील मुसळधार पावसामुळे रोहा तालुक्यातील नागोठण्यातील आंबा नदीने इशारा पातळी ओलांडली. आंबा नदीची सध्याची पाणी पातळी 8.50 मीटर इतकी नोंदवण्यात आली आहे. इशारा पातळी 8 मीटर आहे. दरम्यान आता हवामान विभागाने आज रायगड जिल्ह्यासाठी रेड अलर्ट देखील जारी केलाय. पुढील काही तासांमध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील नागोठणे येथील आंबा नदीने इशारा पातळी जी आहे ती ओलांडली आहे. सध्या आपण बघतोय ही आंबा नदी आहे आणि आंबा नदीने जे पाणी पात्र आहे ते 8.50 मीटरवरती इतकं पोहोचलं आहे. रायगड जिल्ह्यामध्ये असा जर मुसळधार पाऊस राहिला तर आंबा असेल, सावित्री असेल, कुंडलिका असेल या सर्वच नद्यांच्या पाणी पात्रामध्ये वाढ होण्याची दाट शक्यता जी आहे ती वर्तवली जात आहे. मागील 24 तासापासून आपण जर बघितलं तर रायगड जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस बरसत आहे. रायगड जिल्ह्यामध्ये आतापर्यंत 1795 मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद जी आहे ती करण्यात आलेली आहे. आज रायगडसाठी रेड अलर्ट जो आहे तो प्रशासनाच्या वतीने जे आहे तो जारी करण्यात आलेला आहे. कामाव्यतिरिक्त नागरिकांनी घराबाहेर पडू नये असं आवाहन देखील प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे. योगेश सावंत, राज वैशंपाळ, स्टुडंट मराठी, नागोठणे, रायगड. कोकणात सध्या मुसळधार पाऊस होतोय आणि या पावसामुळे कोकणातील नद्यांना पूर आलाय. रत्नागिरी या ठिकाणच्या काजळी नदीला पूर आलेला आहे. दुथडी भरून ही नदी वाहतीये. यामुळे नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. कोकणाला आज पावसाचा ऑरेंज अलर्ट या ठिकाणी देण्यात आलेला पाहायला मिळतो आहे. आज सध्या तरी सरींवरती पाऊस या ठिकाणी बरसताना पाहायला मिळतो आहे. रात्रीपासून थोडीफार पावसानं या ठिकाणी उसंत घेतलेली पाहायला मिळते. मात्र बघू शकता की सध्या नद्यांच्या पातळीत देखील वाढ झालेली पाहायला मिळते आहे आणि गेल्या 4 ते 5 दिवसांपासून पडणाऱ्या पावसामुळे या ठिकाणी कोकणातलं निसर्ग सौंदर्य देखील या ठिकाणी खुललेलं पाहायला मिळत आहे. तर सध्या किनारपट्टी भागात या ठिकाणी पुन्हा एकदा दुसऱ्या दिवशी 3 नंबरचा बावटा लावण्यात आलेला पाहायला मिळतो आहे. एकंदरीत जर बघितलं तर गेल्या 3 ते 4 दिवसांपासून रत्नागिरी जिल्ह्यामध्ये या ठिकाणी पाऊस जो आहे तो कोसळताना पाहायला मिळतो आणि सर्वच तालुक्यामध्ये या ठिकाणी 100 मिलीमीटरहून अधिक पाऊस या ठिकाणी झालेला पाहायला मिळतोय. मनोज डेले, TV9 मराठी, रत्नागिरी.